गावरान पद्धतीने घरगुती मसाल्यांमध्ये झटपट तयार होणारं पौष्टिक असं अळूचं फतफतं बनवूयात. याला अळूची पातळ भाजी असेही म्हणतात. त्यासाठी मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. फतफतं बनवण्यासाठी जी पानं वापरली जातात ती थोडीशी पातळ आणि हिरवट रंगाची असतात आणि आळूवडी बनवण्यासाठी जी पानं वापरतो ती जाडसर आणि काळपट रंगाची असतात. तर ही पानं पावसाळ्यामध्येच उपलब्ध होतात. ही पानं जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आळूवडी बनवण्यासाठी जी पानं वापरता त्या पानांचेही फतफतं बनवू शकता, तेही छान होतं. सुरुवातीला पानांचा आणि देठाचा अशा प्रकारे किस काढून घ्यायचा आहे. किस काढल्यामुळं भाजी खाताना ती घशाला खवखवत नाही आणि किस काढण्या अगोदर हाताला तेल लावायचं, म्हणजे हाताला खाज उठत नाही आहे. तर सर्व पानांचा आणि देठाचा अशा प्रकारे किस काढणं खूप गरजेचं आहे. अगदी सहजरित्या तुम्ही पाहू शकता वरून खाली ओढत जायचे, म्हणजे किस अगदी सहजरित्या निघत आहे. तर अशाच प्रकारे सर्व पानांचा आणि देठाचा मी किस काढून घेतलेला आहे. देठ फेकून न देता भाजीमध्ये पानांसोबत देठाचाही समावेश करायचा आहे. सर्व पानं आणि देठ बारीक कट करून घेतलेले आहेत बघा याप्रमाणे. आणि पानांचा आणि देठाचा किस तुम्ही पाहू शकता, हा इतका किस निघालेला आहे. साफ केलेली आळूची पानं कुकरमध्ये घालायची आहेत. 1 वाटी काळी डाळ म्हणजे घेवड्याची डाळ मी इथे घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ही डाळ नसेल तर तुम्ही चणा डाळही घेऊ शकता. चणा डाळ अगोदर 2 तास भिजत घालायची, म्हणजे ती पटकन शिजते. घेतलेली डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायची आहे. अर्धी वाटी शेंगदाणे 20 मिनिटं भिजत घातले होते, तेही यामध्ये घालायचे आहेत. 2 तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. 5 ते 6 फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातल्या तरी चालतील. खलबत्त्याच्या दांड्याने अशा प्रकारे ठेचून घ्यायच्यात बिया, म्हणजे त्याची जी सालपट असतात, जी टरफल असतं ते अगदी सहज निघलं जातं. फणसाच्या बियांमुळे भाजीला छान टेस्ट येते. आता या फणसाच्या बिया कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून मध्यम आचेवरती कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. घेवड्याची डाळ शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो, त्यामुळे 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. तर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. भाजी जितकी पातळ किंवा घट्टसर हवी त्याच्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. आणि रवीच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने अशा प्रकारे डाळ फेटून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित एकजीव होते. नाहीतर मग एका साईडला डाळ आणि एका साईडला पाणी राहिलं जातं. त्यामुळं डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची बघा याप्रमाणे. आता यामध्ये मसाले घालूयात. लाल तिखट, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला वापरलेला आहे. बाकीचा कोणताही मी एक्स्ट्रा मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे. अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी खायला खरंच खूप टेस्टी लागते. मसाले घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित फेटून घ्यायचे. तर तुम्ही फोडणीमध्येही मसाले घालू शकता, परंतु आपण फक्त लसणाची फोडणी देणार आहोत. त्यामुळे फोडणीमध्ये जर मसाले घातले फोडणी देताना तर फोडणी पटकन करपते, करपट वास येतो. त्यामुळे मी सर्व मसाले शिजवलेल्या डाळीमध्येच घातलेले आहेत. आता हे जे डाळीचं मिश्रण आहे ते 5 ते 6 मिनटं उकळी येईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचे, म्हणजे फोडणी चांगली झणझणीत बसते. फोडणीसाठी कढईमध्ये घातलेले 2 ते 2.5 चमचे तेल. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. जिरं मोहरी छान तडतडली की 10 ते 12 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण भाजीमध्ये जास्तच घालायचा, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. लसूण कट करून न घालता ठेचून घालायचा, म्हणजे त्याचा पूर्ण लसणीचा जो वास आहे, जो टेस्ट आहे तो भाजीमध्ये उतरतो. 2 मिनटं लसूण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे भाजीमध्येही लसणाचा कच्चा स्वाद लागत नाही आहे. लसूण छान लालसर झाला की जे डाळीचं मिश्रण गरम करून घेतलेले ते फोडणीमध्ये घालायचे. डाळीचं जे मिश्रण आहे ते सुरुवातीला मी गरम करून घेतलं होतं, चांगली उकळी काढून घेतली होती. त्यामुळे फोडणी छान झणझणीत बसलेली आहे, त्यामुळे भाजीलाही छान टेस्ट येते. ते मिश्रण जर थंड असेल तर फोडणी व्यवस्थित बसत नाही आणि तितकीशी छान टेस्ट भाजीला येत नाही आहे. फतफतं तुम्हाला जास्त पातळसर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. वरून टाकायची बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनटं फक्त एक उकळी काढून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी चिंचही घालू शकता, परंतु मी पानाचा आणि देठाचा चांगला किस काढून घेतला होता, त्यामुळे ही भाजी खाताना घशाला खवखवत नाही आहे. 5 ते 6 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. ही भाजी जशी जशी थंड होते तशी ती दाटसर होते, त्यामुळे जास्त आटवायची नाही आहे. गावरान पद्धतीनं पौष्टिक असं आळूचं फतफतं तयार झालेलं आहे.